जळगाव शहरातील महत्त्वाचं आणि वैभव असलेलं हे मेरून तलाव आहे. या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी पाण्याचा स्रोत आहे जो वाढलेला आहे. गेल्या 8 दिवसांपूर्वी म्हणजेच गेल्या महिन्यात 31 तारखेला देखील जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता. त्यामुळे या ठिकाणी या मेरून तलावामध्ये पाण्याचे जे स्रोत आहे जवळपास 40% वरून आता 78% पर्यंत आलेलं आहे. तसंच आता गेल्या 2 दिवसांपूर्वी देखील या ठिकाणी पाऊस झाल्यामुळे आता या ठिकाणी पाण्यामध्ये वाढ झालेली आपण पाहू शकतो की या ठिकाणी हे जे गणेश घाट आहे, या गणेश घाटच्या ठिकाणी ती जी जी भिंत आहे समोरची, त्या भिंतीच्या ठिकाणी पहिली पायरी ही चालू होते. परंतु आता आपण पाहू शकतो की या पहिल्या पायरीपासून ते पुढच्या 7 पायरीपर्यंत याच्यामध्ये पाण्याची वाढ झाली आहे. म्हणजे आता सध्या या ठिकाणी 78% हा पाण्याचा स्रोत असल्या कारणामुळे या ठिकाणी पाण्याची वाढ झालेली आहे. दरम्यान गणपती उत्सव असो का नवरात्र उत्सव असेल, या ठिकाणी मूर्ती विसर्जन करण्यासाठी या गणेश घाटाचा वापर केला जातो. सध्या तरी आपण पाहू शकतो की या ठिकाणी हे पाण्याची वाढ झालेली आहे. दरम्यान या परिसरातील यापूर्वी उन्हाळ्यामध्ये या मेरून तलावाचा जो स्रोत होता हा कमी झालेला होता. त्यामुळे शेवटच्या टप्प्यापर्यंत जो पृष्ठभाग होता तो काही ठिकाणी दिसायला लागला होता. परंतु आता गेल्या महिन्यात दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे या ठिकाणी पाण्याची जी 40% वरून जवळपास 78 ते 80% ही पाण्याची वाढ झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी या परिसरात अनेक पक्षी हे बाहेर गावचे असल्या कारणामुळे काही पक्षी जे पाहुणे आहेत या ठिकाणी वास्तव्यात असतात. दरम्यान आता सध्या हे पाण्याची जी पातळी आहे ती केवळ 78% झाल्यामुळे आता गेल्या दीड महिन्यात या अजून पावसाची अवकाश असल्या कारणामुळे हा मेरून तलाव पूर्ण भरावा अशी जळगावकरांची मागणी आहे. या गेल्या काही दिवसांमध्ये अजून पाऊस झाला तर हा मेरून तलाव 100% भरून या ठिकाणी तो ओसंडून वाहू शकतो. दरम्यान या मेरून तलावाच्या माध्यमातून या परिसरामध्ये मेरून असो, रामेश्वर कॉलनी असो किंवा इतर भाग असो, या ठिकाणी कूपनलिका, विहिरी किंवा ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा जो स्रोत आहे हा मुख्य स्रोत मेरून तलावच आहे. त्यामुळे आता गेल्या महिन्याप्रमाणे आता आगामी दिवसामध्ये सुद्धा दमदार पावसाची आवश्यकता असल्या कारणामुळे मेरून तलाव भरल्यानंतरच या गोष्टी पुढे म्हणजे पाण्याची जी पातळी वाढेल आणि ओसंडून वाहूल. त्यामुळे जळगावकरांना आता आस लागून बसलेली आहे की दमदार पाऊस आल्यानंतरच मेरून तलाव भरल्यानंतर पर्यटन प्रेमी या ठिकाणी हजेरी लावणार आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये पावसाने हजेरी लावी अशी अनेकांची इच्छा आहे. जितेंद्र कोतवाल, LS मराठी, जळगाव.